नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता एकूण 4 प्रकारचे प्रश्न विचारणार आहे. हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवले असतील. त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित द्यायची. तर ते 4 प्रश्न मी फळ्यावर लिहिलेत, ते बघूया आपण. हॅव यू एक्सपिरियन्स्ड दिस म्हणजे हे तुम्ही अनुभवलं आहे का? व्हॉट हॅपन्ड इमिजिएटली आफ्टर द फॉलोइंग ऍक्शन. या खालील कृतीनंतर काय घडतं हे मला सांगायचं आहे. फर्स्ट, लाईट फ्लॅशड सडनली इनटू युअर आईज. तुमच्या डोळ्यामध्ये अचानक विजेचा प्रकाश टाकलाय किंवा बॅटरी दाबली. आपण सुद्धा असा खेळ खेळतो बघा कधी कधी. काय होतं, त्याचा उजेड पडल्यावरती त्रास होतो अचानकपणे. आपण डोळे बंद करतो एकदम. बघा पुढं, सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक. तुम्हाला एकदम कोणी टाचणी टोचवली किंवा अचानकपणे तुम्हाला काहीतरी टोचलं तर तुम्हाला छान वाटतं, वा मस्त टोचलं आपल्याला. असं होतं का? नाही. तर आपण लगेच हात पाठीमागे घेतो. किंवा एखाद्या वेळेस गरम एखादं भांडं असेल किंवा गरम वस्तू असेल त्याचा आपण हात लावल्यावर काय होतं, आपण हात लगेच पाठीमागे घेतो. पुढं, द लिव्स ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टचड. मिमोसा म्हणजे लाजाळू. त्या झाडाचं नाव लाजाळू का ठेवलंय? त्याच्या घडणाऱ्या क्रियेमुळे घडतंय. बघा या ठिकाणी तुम्हाला ते झाड दिसतंय. त्या झाडाच्या पानाला जर आपण स्पर्श केला तर ते पान मिटून घेत आपली पानं. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते या ठिकाणी की त्या झाडाचा तुम्ही स्पर्श केला तर तुम्ही ते त्या झाडाने दिलेली प्रतिक्रिया आपण बघू शकतो. त्यानंतर बघा, ऍट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट और कंट्री यार्ड वन लीट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प्स. बघा शक्यतो आपल्याला या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा अनुभव जास्त आला असेल. जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेस घराचे दिवे लावतो किंवा घराबाहेरच्या अंगणातले दिवे लावतो तेव्हा एक सजीवांच्या अशा वागण्याला चेतना क्षमता किंवा हालचाल असं म्हणतात. रेस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली और मुवमेंट. क्षमता म्हणजे काय, रेस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजे काय, मुवमेंट म्हणजे काय, याचा आपण आता विस्ताराने अभ्यास करणार आहोत. रेस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली और मुवमेंट. आता हा जो भाग आहे तो आपण आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून समजून घेऊया. तुमच्याजवळ तुमचं पुस्तक असेल, मी या पुस्तकामध्ये असणारी माहिती तुमच्या समोर वाचन करतोय म्हणजे तुम्हाला तो भाग अधिक स्पष्ट होईल. बघूया आपण एकदा. पेज नंबर 12 आहे. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. लिव्हिंग थिंग्स ऍक्ट इन व्हॅरियस वेज व्हेन रिस्पॉन्डिंग टू अ स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे चेतना. माणसाची किंवा सजीवांची एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची जी क्षमता असते त्याला चेतना असं म्हणतात. चेतना नसलेला तो निर्जीव असतो. तुमच्या हाताला पिन टोचली तर तुम्हाला त्रास होतो, ही तुमची चेतना आहे. त्या पिन टोचण्याच्या क्रियेला तुम्ही दिलेली प्रतिक्रिया हे चेतनेचं उदाहरण आहे. लक्षात आलं? चेतना म्हणजे काय? स्टिम्युलस. चेतना हा शब्द महत्वाचा आपल्यासाठी. स्टिम्युलस. बघूया आपण. नेक्स्ट बघा, इफ यू सडनली एंटर अ काऊ शेड. काऊ शेड म्हणजे जनावरांचा गोठा. द काउज अँड बफेलोज स्टँड अप, बिगिन टू मूव्ह, वन ऑर टू मेनी इव्हन स्टार्ट मूव्हिंग. बघा जर तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये प्रवेश केला तर काय घडतं, ते एकदम उठून उभे राहतात. बघा एकदम तुम्ही अचानक एखाद्या गोठ्यामध्ये गेला, मग तो जनावरांचा कोणताही असू द्या, तर ते जनावर उठून उभे राहतात. त्यातली एकदम तुमच्याकडे बघतात आणि काही जण ओरडायला लागतात. हे कशामुळे घडतं, तर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश केला ही पहिली क्रिया आणि त्या घडलेल्या क्रियेला त्याने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ते स्टिम्युलस आहे. त्यांनी चेतना क्षमतेने तुम्हाला प्रतिसाद दिला. बघा लक्षात आहे का? दीज आर ऑल मुवमेंट्स. आणि या सगळ्या हालचाली आहेत. हालचाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे ही हालचाल आहे. आता सर तुम्ही म्हणाल की झाड कुठं हालचाल करतं. हालचाल म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं असं होत नाही. झाडाची हालचाल सुद्धा होते. बघा ते कसं, खाली बघा तुम्हाला सांगतो. खाली, अ क्रीपर प्लांटेड इन अ कोर्टयार्ड लीन्स टुवर्ड अ सपोर्ट. म्हणजे एखादं झाड असते किंवा छोटीशी वेल असते, तुमच्या त्या वेलीला असणारे तुम्हाला अशा रेषा दिसतात, अशी छोटे छोटे तंतुमय रेषा दिसतात. ते काय करतात, या ज्या ठिकाणी एखादं झाड आहे मोठं, या ठिकाणी या झाडाचा वेल आहे, ही वेल काय करते, याची जी छोटीशी फांदी आहे ती या आधाराकडे वळवते. ही सुद्धा एक हालचालच झाली. लक्षात तुम्हाला? हालचाल म्हणजे फक्त एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर ते झाडाच्या बाजूने सुद्धा आधार शोधतं. एखादं छोटस वेल असतं,
ह्या वेलाचे आधार शोधण्याची क्रिया हे पण हालचालीमध्येच येते. बघा खाली, अ पॉटेड प्लांट प्लेस इन अ विंडो ग्रोज टुवर्ड सनलाइट. एखाद्या कुंडीमध्ये छोटंसं रोपट तुम्ही लावलं, त्याची वाढ सुद्धा सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते. इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो मुवमेंट लिव्हिंग थिंग्स मूव्ह ऑफ देअर ओन अकॉर्ड. लिव्हिंग थिंग त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनुसार हालचाल करतात. म्हणजे झाडांची हालचाल ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते, किंवा ज्या वनस्पतींच्या फांद्या किंवा खोड कमकुवत असतं, ते जमिनीच्या लेवलला वाढतात, त्या आधार शोधण्यासाठी मोठ्या वृक्षांचा वापर करतात. त्यांच्या छोटेसे तुम्ही जर तुम्हाला बघितलं, तुम्हाला या ठिकाणी एक व्हिडिओ दिसतोय बघा छोटासा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते झाड दिसतंय मोठं, आणि त्याच्या भोवती असणाऱ्या लहानशा वेलानं काय केलेलं आहे, त्याची जी काही फांदी आहे, ती फांदी आधाराची फांदी आपण म्हणू, ती त्या खोडाला त्याने अडकवली आहे. ही सुद्धा एक प्रकारची हालचालच आहे. द मुवमेंट ऑर द चेंज टेकिंग प्लेस इन अ लिव्हिंग थिंग ऍट सच अ टाइम इज देअर रिस्पॉन्स टू अ स्टिम्युलस. बघा इथे फळ्यावर पण मी तेच लिहिलं आहे. द मुवमेंट ऑर द चेंज टेकिंग प्लेस इन अ लिव्हिंग थिंग ऍट सच टाइम इज देअर रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. आणि सजीव काय करतात, त्यांचं मुवमेंट आहे, ते हालचाल आहे, ती त्यांच्या वेळेनुसार त्यांना रिस्पॉन्स देतात. कशाला? स्टिम्युलस, चेतनेला. अँड इव्हेंट दॅट अक्युअर्स इन सराउंडिंग इज अ स्टिम्युलस. म्हणजे बघा, सजीवांची एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे त्याला चेतना असं म्हणतात. द एबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युलस इज कॉल्ड रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. चेतना क्षमता म्हणजे काय? एखाद्या घडलेल्या घटनेला किंवा चेतनेला प्रतिसाद देणं, याला चेतना क्षमता असं म्हणतात. तुम्हाला हालचाल, मुवमेंट आणि चेतना क्षमता या दोन्ही गोष्टी समजल्या असतील. यानंतर आपण पुढील भाग समजून घेऊया. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. इन द लास्ट वी सी रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे चेतना क्षमता आणि हालचाल हे सजीवांची लक्षण आहेत. आता यानंतर आपण पुढील सजीवांचं लक्षण बघूयात. ते म्हणजे रिप्रोडक्शन, म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. या ठिकाणी दोन शब्द आहेत बघा, रिप्रोडक्शन आणि प्रोक्रिएशन, म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. आता या शब्दावरून तुम्हाला साधारणचा अंदाज आला असेल की आपण आता काय बघणार आहोत ते. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग लाईक देमसेल्व्स. बघा, लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव प्रोड्यूस करतात, निर्मिती करतात. कशाची? स्वतःसारख्या दुसऱ्या जीवाची. बघा, स्वतःसारखा दुसरा जीव ते निर्माण करतात. सम अॅनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. काही आपल्या पिलांना जन्म देतात. सम ले एग्स. काही अंडी घालतात. देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ दी एग्स. आणि नंतर त्यांचे जे काही पिलं आहेत ते अंड्याचं कवच फोडून बाहेर येतात. बघा, म्हणजे काही सजीव हे पिलांना जन्म देतात आणि काही अंडी घालतात, आणि त्या अंड्यामधून नंतर त्यांच्या सारख्या दुसऱ्या जीवाचा जन्म होतो. न्यू प्लांट्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम द सीड्स, स्टेम्स ऑर लिव्स ऑफ प्लांट्स. आता बघा, नवीन सजीव किंवा झाडं ही सुद्धा सजीवांसारखीच म्हणजे झाडं सजीवच आहेत. इतरांसारखी, प्राण्यांसारखी काय करतात, ते आपल्यासारखं दुसरं झाड पण तयार करतात. ते कशापासून? सीड म्हणजे बी, स्टेम म्हणजे फांदी. आता तुम्हाला फांदीपासून, हो, तुम्हाला कलम केलेले तुम्ही बघितलं असेल की डाळिंब ज्यांच्या घरी आहे ते झाडाच्या गुट्या बांधतात बघा, म्हणजे फांदीला दुसरी तशीच फांदी जोडून ते त्याच्यावरून त्या फांदीमधून परत त्याची वाढ होते. किंवा लिव्ज, पानामधून सुद्धा. तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ तयार केला आहे की या व्हिडिओसाठी मी काय केलं होतं की माझ्या घरासमोर एक अंजिराचं झाड आहे, तुम्हाला ते दिसेल या ठिकाणी. आणि अजून एक झाड आहे ते म्हणजे अडुळसा. ह्या दोन वनस्पतींचं झाड माझ्या अंगणात आहे. त्या झाडांच्या फांद्या मी व्यवस्थित कट केल्या होत्या आणि एका ठिकाणी लावल्या होत्या. तुम्हाला हा भाग जेव्हा शिकवायचा आहे तेव्हा त्या समजवण्यासाठी मी त्या तयार केल्या होत्या. या झाडांच्या फांद्याला आता त्या ठिकाणी अंकुर फुटलेले तुम्हाला दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये. बघा, तुम्हाला ते अंकुर स्पष्ट दिसत आहेत की फांदीपासून सुद्धा झाडांचं नवीन झाड तयार होऊ शकतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं, याच गोष्टीला पुनरुत्पादन किंवा प्रजनन असं म्हटलं जातं. त्याची व्याख्या आपण एकदा बघून घेऊया. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग जनरेट्स अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इटसेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर
प्रोक्रिएशन. म्हणजे बघा, स्वतःसारखाच दुसरा जीव तयार करणं यालाच प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतात. यानंतर आपण पुढचं सजीवांचं लक्षण बघूयात. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या पृथ्वी तलावर एखादा सजीव असा आहे का की ज्याला मरणच नाही? असा कोणताही सजीव नाही. जो सजीव जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरण पावतोच. याचा अर्थ काय, तर आपल्या या सजीवांचं आयुष्यमान आहे ते ठराविक आहे. ठराविक आयुर्मान म्हणजे डेफिनाइट लाईफ स्पॅन हे आपलं पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे. काय आहे ते? डेफिनाइट लाईफ स्पॅन म्हणजे ठराविक आयुर्मान. कोणताही प्राणी घ्या, कोणताही पक्षी घ्या किंवा कोणतीही वनस्पती घ्या, त्याचं एक ठराविक आयुष्यमान आहे. तो त्या वयापर्यंत जगतो, त्यानंतर त्याचं उतार वय चालू होतं आणि कालांतराने तो मरण पावतो. ही माहिती आपण आता बघून घेऊया एकदा. ऍट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम केपेबल ऑफ रिप्रोडक्शन. एका वयाच्या ठराविक मर्यादेमध्ये सर्व सजीव आहेत ते पुनरुत्पादन किंवा पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा इतर आपल्यासारखं सजीव निर्माण करण्यासाठी केपेबल होतात. त्यांच्यामध्ये क्षमता येते पुनरुत्पादनाची किंवा प्रजननाची. त्याच्यानंतर काय होतं बघा, आफ्टर द रिप्रोडक्शन स्टेज, या रिप्रोडक्शन स्टेज नंतर देअर ऑर्गन्स बिकम वीक अँड स्टील लेटर. बघा, त्यांचे काय होतं, ऑर्गन्स वीक होतात अँड स्टील लेटर देअर लाईफ बिकम्स टू एंड. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये निरीक्षण केलं, तुमच्या वडिलांचं आणि तुमच्या आजोबांचं किंवा आईचं आणि आजीचं, तुम्ही दोघांमध्ये काय फरक दिसतो किंवा दोघांमध्ये? त्यांच्यामध्ये वडिलांची ताकद जास्त असते. आजोबांना जास्त वजनाची कामं होत नाहीत किंवा ते जास्त ताकदीची कामं करू शकत नाहीत, कारण त्यांचं वय झालेलं असतं आपण म्हणतो. म्हणजे काय, तर त्यांच्या ठराविक आयुष्यमानाची क्षमता संपत आलेली असते. माणसाचं साधारणपणे आयुष्य आपण 100 वर्ष असं म्हणतात की 100, काही काही लोक 120 वर्ष पण जगले आहेत, त्यापेक्षा जास्त जगले. परंतु माणसाचं वय साधारणपणे आपल्या मनुष्याचं 60 वर्षानंतर त्याचं शरीर हे हळूहळू कमकुवत व्हायला चालू होतं. म्हणजे त्याच्या हातातली ताकद कमी होते, त्याच्या चालण्याची क्षमता कमी होते, तो वेगाने धावू शकत नाही. हे कशामुळे, तर त्याचे ऑर्गन्स आहेत ते वीक होत जातात, त्याचे जे शरीराचे अवयव आहेत ते कमजोर होत जातात आणि त्यानंतर काय होतात, अँड स्टील लेटर देअर लाईफ बिकम्स टू एंड. आणि काही काळानंतर तो व्यक्ती मरण पावतो. इन अनदर वर्ड्स लिव्हिंग थिंग डाय. मग ते मनुष्य असो, कोणताही प्राणी असो किंवा वनस्पती असो, या सर्वांबाबतीत सारखंच घडतं. बघा खाली, द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट अॅनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. प्रत्येक प्राण्यांचा आणि प्रत्येक वनस्पतीचा हा आयुष्यमान वेगळा आहे. आपल्या घरातल्या छोट्या छोट्या डासापासून ते अगदी डायनासोरस पर्यंत, आता डायनासोर नाहीत परंतु त्यांचं पण ठराविक आयुष्यमान होतच. यांचा आयुष्यमानाचा कालावधी हा वेगवेगळा आहे. तो तुम्हाला या ठिकाणी चार्ट मध्ये समोर दिसतोय की कोणत्या प्राण्याचा किती आयुष्यमानाचा कालावधी होता किंवा कालावधी आहे. त्याच्यामध्ये कुत्रा, मांजर असेल, आपल्या घरामध्ये घरमाशी असेल, यांचा आयुष्यमानाचा दाखला तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला साधारण कल्पना येईल की कोणता प्राणी किती वर्षापर्यंत जगू शकतो. जास्तीत जास्त आयुष्यमान जगलेले कासव आहे ते 170 वर्षांचं आयुष्यमान जगलेलं कासव आहे. आपल्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये त्या संदर्भात थोडी माहिती आहे, ती माहिती वाचा आणि व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढा. तो आपला छोटासा होमवर्कच असेल की त्या कासवाचं वय आणि कासवाचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला दिलंय किंवा तो कोणत्या खंडात किंवा कोणत्या समुद्राच्या आसपास आढळतो ते पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीनं आपली आतापर्यंतची लिव्हिंग थिंगची कॅरेक्टरिस्टिक संपली. यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आपण बघणार आहोत ते म्हणजे पेशीमय रचना, सेल्युलर स्ट्रक्चर. आवर लास्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स, सेल्युलर स्ट्रक्चर. सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीमय रचना. मानवाचं शरीर किंवा इतर सजीवांचं जे काय रचना आहे ती सर्वात लहान अशा एका घटकापासून बनलेली आहे, त्यालाच पेशी असं म्हणतात. या पेशीच्या एकत्रित जोडणीमुळे आपलं हे संपूर्ण शरीर तयार झालं आहे. आता या पेशीमय रचनेचं किंवा या सजीवांचं साधारणपणे 2 वर्गांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ते म्हणजे एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. मी फळ्यावर तुम्हाला थोडीशी नोट लिहिली आहे, ती एकदा आपण वाचून घेऊया. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स called cells, म्हणजे पेशी. All the actions and processes in the bodies of living things are brought about with help of these microscopic cells. आणि या सेल्स कशा असतात, एकदम लहान. आपल्याला त्याला मायक्रोस्कोपच यूज करावा लागतो, सूक्ष्मदर्शनी
आपण त्यासाठी वापरावा लागतो. इतक्या त्या लहान, आपल्या उघड्या डोळ्यांना त्या दिसत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हणतात, त्या मायक्रोस्कोपिक सेल्स, अत्यंत लहान, आपल्या उघड्या डोळ्यांना त्या दिसत. सजीव, मल्टीसेल्युलर या शब्दाचा अर्थ आहे सजीव असा अर्थ आहे. ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे एक पेशीय सजीव आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे बहुपेशीय सजीव. याची उदाहरणं आपण बघून घेऊया. अमिबा आणि त्यासारखे इतर जे आहेत ते एक पेशीय सजीव आहेत, अमिबा. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये आहेत ते ह्युमन, ट्रीज किंवा इतर जे काही सजीव असतात प्राणी, हे सगळे मल्टी सेल्युलर मध्ये येतात. यांची रचना ही बहुपेशीय असते. म्हणजे मानवी शरीर हे एका पेशीपासून बनलेलं नाही, अशा असंख्य पेशी एकत्र येऊन हे मानवाचं शरीर तयार झालेलं आहे. ह्या दोन्हीमध्ये जरी फरक असला, एक पेशी आणि बहुपेशीमध्ये, तरी सुद्धा हे सजीवाचंच काम करते किंवा सजीवाची रचना तयार केलेलं येणार. एक पेशी आहे म्हणून हे निर्जीव असं नाही. एक पेशी असेल किंवा बहुपेशी असेल, या दोन्ही मिळून एकच सजीव शरीर तयार केलेलं असतं. म्हणून या दोन्हीमध्ये जरी फरक असला तरी सुद्धा हे सजीवांचं एक महत्वाचं लक्षण आहे. कोणतं लक्षण आहे? असेल्युलर स्ट्रक्चर. मग ते मल्टीसेल्युलर असू देत किंवा युनिसेल्युलर असू देत. अशा प्रकारे आपला आज सजीवांची लक्षणे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स, हा घटक संपलेला आहे. लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक, युजफुल, हार्मफुल अँड वाय लिव्हिंग थिंग्स ऑर एनिमल्स ऑर प्लांट्स. म्हणजे मानवाला उपयोगी असणारे किंवा माणसाला त्रास देणारे किंवा ज्यांच्यापासून माणसाला त्रास होतो असे काही प्राणी आणि जंगली जनावर यांचे आपण आता वर्गीकरण करणार आहोत. फर्स्ट, युजफुल. मेथी, फेनुग्रीक म्हणजे काय? मेथी. पोटॅटो, ओकरा म्हणजे भेंडी, ऍपल. हे युजफुल विचारच या ठिकाणी. अशी युजफुल फक्त हेच आहेत का? खूप सारे आहेत. त्यांची यादी तुम्ही बनवा. या ठिकाणी तुम्हाला 4 युजफुल त्याच्यामध्ये आहेत ते फक्त वनस्पतींची नाव आहेत किंवा फळभाज्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये प्राण्यांची पण लिहू शकता. डॉग, कॅट, हे आपल्याला युजफुल आहेत. त्यानंतर हार्मफुल, माईस म्हणजे उंदीर, लाईस उवा, टिक्स म्हणजे गोचिड, लिझर्ड पाल, स्नेक साप. साप हा माणसाला हार्मफुल कधी आहे? आपण चुकून त्याच्याशी आपला सामना झाला तर. तसं बघितलं तर साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो, कारण की तो शेतामधले बेडूक खातो, उंदीर खातो. बघा, तो जमिनीमध्ये किंवा जमिनीची नासधूस करत नाही शेताची. जमिनीची नासधूस करणाऱ्या प्राण्यांना हा खातो, म्हणून हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो तसा. पण या ठिकाणी हार्मफुल मध्ये आहे तो, कारण की हा जर आपल्याला चावला तर आपल्याला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर वाईल्ड अॅनिमल्स म्हणजे जंगली जनावर, जे साधारणपणे जंगलात राहतात. असे कोणते आहेत? टायगर, लायन, वाघ, सिंह, लांडगा किंवा चित्ता असेल. हे सगळे जंगली जनावर आहेत. या जंगली जनावरांची देखील तुम्हाला एक यादी बनवा. अशा 3 याद्या तुम्हाला बनवायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा असेल युजफुल फॉर अॅनिमल, युजफुल अॅनिमल्स ऑर प्लांट्स टू ह्युमन, हार्मफुल अॅनिमल ऑर प्लांट्स अँड वाईल्ड अॅनिमल. अशी तुम्ही 3 याद्या बनवायच्या आहेत आणि मला त्यानंतर पाठवून द्यायच्या. Do I have to tell you? This music is beautiful too. All I really need to understand